प्रेषित पैगंबरांचं जीवन इतक्या वैविध्याने भरलेलं आहे की त्यातल्या कोणत्या बाजूवर बोलायचं, कोणत्या मुद्द्यावर बोलायचं हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आणि विशेषतः 25-30 मिनिटात बोलायचं म्हटल्यानंतर त्यातला एखादा दुसरा मुद्दाच आपल्याला मांडता येणार. वेळेचाही मुद्दा आहे. मला असं नेहमी वाटत आलंय, पैगंबरांचं चरित्र आणि कुराण हे दोन ग्रंथ वाचले म्हणजे मग आपण किती अज्ञानात होतो, किती अज्ञानात आहोत हे कळतं. या ठिकाणी जमलेल्या मुस्लिम बांधवांचं तर मी स्वागत करतोच, पण नॉन मुस्लिम जे बांधव इथं आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी एकदा कुराण वाचावं, मुळातून वाचावं. आता मराठीत ते आलेलं आहे, मुळातून वाचावं. आणि मुळातून वाचल्यानंतर आपल्या भूमिका काय तयार होतात, आपल्यामध्ये असणारे गैरसमज आणि आपल्यामध्ये कुठल्या तरी कारणामुळे निर्माण केले जाणारे गैरसमज, ह्या गैरसमजांचं आपण निराकरण कसं करायचं. एका पाश्चात्य पत्रकाराने, तो भारतात आला होता आणि तो भारतातनं परत चालला गडबडीनं आणि मुंबईच्या विमानतळावर पत्रकारांनी त्याला गाठला आपल्या आणि ते म्हणाले की तुम्ही संपूर्ण भारत फिरून पाहिला, तुम्हाला काय जाणवलं. त्यांनी 2 वाक्य वापरलीत कारण त्याला वेळ नव्हता. तो म्हणाला मी अशा एका भूमीतून फिरून आलो जिथली माणसं भव्य स्वप्न पाहतात आणि भग्न जीवन जगतात. एका वाक्यात किती गोष्टी आल्या बा. या देशामधली माणसं भव्य स्वप्न पाहतात आणि भग्न जीवन जगतात. ते आपले पत्रकार अस्वस्थ झाले. त्यातला एक पत्रकार और कुछ म्हणायला लागला, आणखी काही बोला, कारण ते चालला होता आत विमानात. और कुछ म्हटल्यानंतर तो म्हणाला तो भारतीयांना मी एक सूचना देतो, म्हणला गंभीर अशी सूचना देतो. म्हणजे काय, कुठल्याही देशामध्ये जेव्हा छोट्या माणसांच्या सावल्या मोठ्या पडतात तेव्हा देश संकटात येतात. हे दुसरं वाक्य त्यांचं आहे. आपल्या देशातल्या सर्व क्षेत्रामध्ये अडचण ही झाली आहे की छोट्या माणसांच्या सावल्या मोठ्या पडायला लागतात. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, संस्कृती असो, साहित्य असो, लेखन असो, संरक्षण असो, सर्व क्षेत्रामध्ये कुवत नसणारी माणसं जोरात बोलायला लागली. ज्यांना देश कळलेला नाही, ज्यांना माणसं कळलेली नाही, ज्यांना धर्म कळलेला नाही, ज्यांना समन्वय कळलेला नाही, ज्यांना माणुसकी कळलेली नाही, अशी माणसं मोठ्या प्रमाणात बोलायला लागली. आणि त्यातून जी विचित्र अशी अराजकाची परिस्थिती निर्माण झाली. खरं तर ही भारत भूमी, ज्या भूमीमध्ये जगातले 14ही धर्म सुखानं नांदतायत. जगामध्ये असा दुसरा कुठलाही देश नाही, लक्षात ठेवा, जिथं 14ही धर्म आहेत. जगामध्ये जे आज धर्म आहेत प्रत्यक्षामध्ये, काही धर्म निर्माण झाले आणि अस्त पावले, पण जे आज जिवंत आहेत हे सगळे धर्म या भारत देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नांदतायत. अशा वेळेला आम्हा भारतीयांचं कर्तव्य आहे की या 14ही धर्मातली मूलतत्व काय आहे हे आम्ही समजून घ्या. समजलं नसेल तर किमान त्याच्याबद्दल न बोलणं. परवा एकानं म्हटला काही लोकांना कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. जे आपल्याला कळत नाही एवढं जरी कळलं तर खूप चांगलं होतं, पण ते होत नाही आणि मग त्याच्यावर माणसं बोलायला लागतात. पैगंबरांच्या जीवनापासून, पैगंबरांनी जे 23 वर्षामध्ये कार्य केले त्या कार्यापासून, पैगंबरांचं एकूण जे जीवन आहे त्या जीवनाच्या पैगंबर पूर्वीचा जग, पैगंबरांच्या जन्मापूर्वीचं जग आणि पैगंबरांच्या मांडणीनंतरचं जग, या विषयावर खरं तर कुणी चांगलं काम केलं पाहिजे. कारण पैगंबरांच्या पूर्वीच्या जगामध्ये किती अराजक होते, पैगंबरांच्या पूर्वीच्या जगामध्ये किती अनैतिकता होती, पैगंबरांच्या पूर्वीच्या जगामध्ये किती अमानुषता होती, पैगंबरांच्या पूर्वीच्या जगामध्ये अज्ञान किती होतं, अंधश्रद्धा किती होत्या, माणसामध्ये क्रूरता किती होती, माणसामध्ये नासमजी ज्याला म्हणतो आपण, हे किती होतं. हे समजल्याशिवाय पैगंबरांनी या जगावर कोणत्या प्रकारचा एक मोठ्या प्रकारचं अशा प्रकारचं एक तत्वज्ञान देऊन, एक विचार देऊन, एक जीवनधारा देऊन, एक वेगळ्या प्रकारचं एक संस्कृती देऊन पैगंबरांनी या विश्वावर किती मोठा उपकार केलाय हे त्याशिवाय करणार नाही. ह्या दोन्हीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण जर पैगंबर पाहिले तर पैगंबर आपल्याला करणार आहे. रात्री माझा भाऊ, माझ्या उशाला पुस्तक होतं त्याने घेऊन वाचायला आला. माझा मोठा भाऊ आहे, तो पत्रकार होता, सेवानिवृत्त झालाय.
आणि मी रात्री बराच वेळ तो जागा होता आणि मी म्हणाले तू काय करतोयस? तर काही नाही म्हटलं तो, मी या पृथ्वीवर माणुसकी ह्युमॅनिटी जन्माला घालणाऱ्या महामानवाला मी अभिवादन करतोय. पैगंबरांचा या पृथ्वीवरच्या माणूस हा अधिक चांगला माणूस झाला पाहिजे यासाठी धडपडणारी या पृथ्वी तलावर मोठी माणसं आहेत. त्यातलं पैगंबरांचं नाव मी पहिल्यांदा घेतो. अगदी ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट मध्ये जरी पाहिलं, ऐतिहासिक दृष्टिकोनातून जरी पाहिलं, तर या विश्वामध्ये माणूस नावाचा प्राणी जन्माला आला त्याला 2.5 लाख वर्ष झाली असं विज्ञान मानतं. जे प्राणी बरेचसे आहेत, त्यापूर्वी माणसाच्या 18 अवस्थातून माणूस आलाय. त्या वेगवेगळ्या 18 अवस्थातून आज ज्याला आपण माणूस म्हणतो, विज्ञान ज्याला माणूस म्हणतं, आज जीवशास्त्र ज्याला माणूस म्हणतं, हा माणूस 2.5 लाख वर्षापूर्वी तयार झाला असं मानलं जातं. या 2.5 लाख वर्षापूर्वी तयार झालेल्या माणसाचं 2.25 लाख वर्ष त्याच्यावर मानवी संस्कार फारसे नव्हते असं इतिहास सांगतो. तो निसर्गात जगत होता. निसर्गात ज्या पद्धतीनं जीवन जगता येतं जगत होता. तो निसर्गातला एक प्राणी होता. साधारणपणे संस्कृतीचा उदय, संस्कृतीची निर्मिती आणि माणसाकडून माणसाला दिलं जाणारं तत्वज्ञान, माणसाकडून माणसाला दिलेली जीवन रीत, माणसाकडून माणसाला दिलेली संवेदनशीलता, माणसाकडून माणसाला दिलेलं प्रेम, याची सुरुवात साधारणपणे 25,000 वर्ष, मी अगदी करेक्ट नाही बोलत, साधारण म्हणतोय कारण वर्ष भरपूर आहेत. पाठीमागे गेलं जे वर्ष भरपूर आहेत. प्री हिस्टॉरिकल पिरियड ज्याला म्हटलं जातं, इतिहासपूर्व काळ. त्याच्याबद्दल एका कवीने म्हटले, अंधारावर डोळे रुकून चाललोय मी उदास वेडी वाट. कारण अंधार आहे सगळा, काही कळतच नाही. आणि तो जास्त शोधायला गेला आणि पुढे म्हणतो, अंधार भेदून बनलोय मीच तिमीर घनदाट. तो अंधारातच बुडतो. त्या अंधारामधून संशोधन करून मानववंशानं अधिक चांगला माणूस होण्याचा केलेला प्रयत्न ह्या 25,000 वर्षामध्ये आपल्याला सापडतो. इंडॉलॉजी जर वाचली, जगातलं जीवशास्त्र वाचलं, जगातलं सगळं तत्वज्ञानाचे इतिहास वाचले, तर साधारणपणे 25,000 वर्षापासून हा प्रयत्न मानववंशामध्ये चालला हे दिसतं. कारण माणसाला भाषा सुचल्याशिवाय माणूस लिहिणं आणि बाकीचं काही करणं शक्य नव्हतं. पहिल्यांदा भाषा सुचायला पाहिजे. आज जगामध्ये 5,500 भाषा आहेत. आपल्या भारतामध्ये 1650 भाषा आहेत. आता ह्या वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत, या वेगवेगळ्या भाषा ज्या सुटल्या त्यावेळा त्या भाषेमधलं काव्य तयार झालं, त्या भाषेमधलं लेखन तयार झालं, त्या भाषेमधलं साहित्य तयार झालं, तत्वज्ञान तयार झालं. आणि मग हा तत्वज्ञानाचा सगळा इतिहास जर आपण पाहायला लागलो तर या तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये एक हिमालयाचं शिखर दिसतं. ते शिखर म्हणजे पैगंबर आहे. भारतामध्ये श्रमण संस्कृती होती आर्यांच्या आगमनापूर्वी. आर्य भारतामध्ये इसवी सन पूर्व 4,500 वर्ष या काळात आले असं टिळकाने संशोधन करून मानलंय, लोकमान्य टिळकाने. म्हणजे इसवी सन पूर्व 4,500 आणि ही 2000, म्हणजे 6,500 वर्षापूर्वी पूर्वी आणि त्या काळात आर्य भारतात आले. आर्य भारतात येण्यापूर्वी इथं सिंधू संस्कृती होती, ते आता सिद्ध झालेलं आहे. द्रविड आणि आदि द्रविडांची संस्कृती होती, ते आता सिद्ध झालेलं आहे. त्या संस्कृतीमध्ये श्रमण संस्कृती नावाची एक मोठी संस्कृती या देशामध्ये तयार झाली. आणि या श्रमण संस्कृतीमधून या भारतामध्ये 3 धर्म तयार झाले, ज्याला आज वैदिक धर्म म्हटलं जातं. मध्ये काही काळ तो ब्राह्मण धर्म म्हणून होता, ज्याला आज हिंदू धर्म म्हटलं जातं.